नमस्कार मित्रांनो, आज आपण सूत्राचा वापर न करता सरळ व्याज कसं काढावं याचं एक उदाहरण बघणार आहोत. तर उदाहरण आहे, जसे 5% दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज काढा. आता हे सरळ व्याज काढण्यासाठी तुम्हाला सूत्र जर माहीत नसेल तर आपल्या या शॉर्ट ट्रिकने तुम्ही सरळ व्याज सहज पद्धतीने काढू शकता. त्यासाठी जी दिलेली रक्कम आहे 8,000, या 8,000 रकमेचे 5% कॅल्क्युलेट करायचे. हा शून्य आणि हा शून्य कट केला तर उरते 80 गुणिले 5. या दोघांचा गुणाकार केल्यास जो गुणाकार येतो तो आहे 400. 500 5 8 40. आता ही जी काही रक्कम येणार, या रकमेला किती वर्षाचं सरळ व्याज विचारलेलं आहे तर 4 वर्षाचं. या 400ला 4ने गुणायचे. 400 400 4 चौक 16. जी काही रक्कम येईल ते असेल आपलं सरळ व्याज. यानंतर आपलं पुढचं उदाहरण आहे, जसे 8% दराने 4,000 रुपये मुद्दलाचे 3 महिन्यांचे सरळ व्याज काढा. आता वरच्या उदाहरणामध्ये आपल्याला वर्षांचे विचारलेले होते, आता महिन्याचे विचारलेले आहे. हे गणित देखील वरच्या पद्धतीप्रमाणेच आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर सुरुवातीला आपण घेणार 4,000, याचे 8%. हा शून्य कट केला, हा शून्य कट केला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 800 8 चौक 32. जी रक्कम आली तिला फक्त काय करायचं, गुणिले 3 महिने विचारले म्हणून 3 आणि भागिले 12. आता भागिले 12 यासाठी की आपल्याला महिन्यांचं विचारलं आहे आणि एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणून भागिले 12 घेतलं आहे. 3 1 3, 3 चौक 12, 4 1 4, 4 8 32. 80 रुपये हे असेल आपलं 3 महिन्याचं सरळ व्याज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.